नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, कालच आपण एक बातमी वाचली की व्ही पाटील नावाचा एक मुख्य अभियंता जो तापी पाटबंधारे महामंडळ जळगाव येथे कार्यरत होता, त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकीसंबंधी गुन्हा दाखल झाला आहे. मित्रांनो, हा व्ही पाटील एवढा उद्योगी असताना निवृत्तीनंतर त्याची नेमणूक राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त म्हणून केली. त्यामुळे सर्वप्रथम आपण राज्य शासनाचा निषेध करूया. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना जर एवढ्या प्रतिष्ठित पदावर राज्य शासन नेमणूक देत असेल तर राज्य शासन काय कामाचे. आणि त्यामुळे हे देखील अधोरेखित झालं की ज्यांची म्हणून नेमणूक अशा प्रतिष्ठित पदांवर केली जाते त्यांची लायकी काय असेल. आता मित्रांनो, पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की याच तापी पाटबंधारे महामंडळात 2010 ते 2022 या कालावधीत सुमारे 100 कोटी रुपयांचा वेतन घोटाळा झाला. याचे स्वच्छ लेखी पुरावे माहिती अधिकारात मी प्राप्त केले आणि त्या आधारे त्याच कार्यालयाकडे सर्वप्रथम मी तक्रार दाखल केली. तिथले जे कार्यकारी संचालक होते त्यांच्याकडे मी संपूर्ण कागदपत्रांचा संच पाठवला. त्याच्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो, त्यांच्याशी चर्चा झाली. अशी चर्चा किमान 4 वेळा झाली. प्रत्येक वेळेस मला त्यांचं म्हणणं असे की आम्ही चौकशी करतोय, आम्ही कारवाई करतो आहे, तुमच्याकडे अजून काही पुरावे असतील तर ते द्या. असं म्हटल्यावर मी त्यांना एकदा ठणकावलंही होतं. अहो म्हटलं, हे वेतन तुम्ही दिलं, गरज नसताना चुकीच्या लोकांना चुकीचे वेतन दिले, दुप्पट वेतन दिले, ही सगळी माहिती तुमच्या कार्यालयात आहे की ती माहिती काढा आणि ते खरं असेल तर मग त्या लोकांकडनं पैसा वसूल करा. कारण हा पैसा हा शासनाचा पर्यायाने सामान्य जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा वसूल करणं तुमच्यासारखेला अतिशय सोपं आहे. कारण तुमच्याच कार्यालयात सगळी कागदपत्रं आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला दिली आहे आणि तुमच्या कार्यालयाकडनं मला ही माहिती प्राप्त झाली आहे. आता तर कारवाई करा. त्यांनी त्याच्यामध्ये जवळपास 1 वर्षभर घेतला. अगदी कोरोना कालावधीत देखील मी जसा वेळ मिळेल तसा तिथं जात असे. त्याच्यानंतर ते कार्यालयीन पद्धतीनुसार काही दिवसांनी त्या कार्यकारी संचालक महोदयाची झाली बदली. मग मी ते संपूर्ण बाळ घेऊन प्रधान सचिव पाटबंधारे विभाग यांच्याकडे सगळी माहिती दाखल केली आणि त्यांना सगळी तशी कल्पनाही दिली. पाटबंधारे खात्याचा हा प्रधान सचिव तो इतका माठब निघाला, एवढा मोठा भामटा निघाला की त्याने माझी तक्रार पुन्हा तापी पाटबंधारे जळगाव यांच्याकडे सुपूर्द केली, वर्ग केली आणि त्यांना सांगितलं की या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करा. आता पाटबंधारे या पाटबंधारे सचिवाला ठगाला हे माहीत असेल ना की ज्याने चोरी केली आहे त्याच्याचकडे तू कसं त्या चोरीची चौकशी देतो, तो कशी चौकशी करेल आणि कसा अहवाल सादर करेल. आणि त्याचप्रमाणे झालं. आज तागायत त्याला कोणताही प्रतिसाद नाही. तापी पाटबंधारे कार्यालयाचे जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावर अद्याप काहीही काम केलेलं नाही, कारण त्यांनीच चोऱ्या केल्या आहेत. त्यानंतर मी त्या प्रधान सचिवाला 2-3 स्मरणपत्र लिहिले. या हरामखोराची वाचा बसली की काय तेही कळायला मार्ग नाही. त्याने माझ्या कोणत्याही पत्राला उत्तर दिलं नाही. तर असं हे तापी पाटबंधारे महामंडळ आहे. शेकडो कोटीचा इथं प्रत्येक वर्षी घोटाळा होतोय आणि त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, पाटबंधारे मंत्री हे देखील सहभागी असावेत. कारण यांना देखील मी सगळी माहिती पाठवली होती. प्रत्येकानेच कानावर हात ठेवले. तर असा तापी पाटबंधारे महामंडळ आणि त्याप्रमाणे अपेक्षितच होतं कोणीतरी सापडेल. आता या व्ही पाटलाच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्यांनी सगळे पुरावे मिळवले. त्यांनी देखील प्रयत्न केला
की खात्याअंतर्गत यांची चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हावी, पण हे खातंच इतकं बदमाश आहे. त्यांनी काहीच न केल्यामुळे शेवटी त्या तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. मित्रांनो, अशी या तापी पाटबंधारे खात्याची कथा. आता या संबंधाने आपल्या काही प्रतिक्रिया असतील, काही अधिकची माहिती असेल तर ते मला देण्याची मी विनंती करतो. त्याचे मी स्वागतच करेन. पुन्हा भेटूया भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात. जय हिंद, जय महाराष्ट्र.